नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीच्या जगात डोकावणार आहोत ज्याच्याभोवती गूढ, वाद आणि अविश्वसनीय कथांचे एक वलय आहे. वुल्फ मेसिंग. हो, ज्याला 20व्या शतकातल्या रशियाचा महान सायकिक किंवा मानसिक शक्ती असलेला माणूस मानलं जायचं. बरोबर. आणि आपल्याकडे त्याच्या चरित्रावर आधारित काही उतारे आहेत जे त्याच्या या विलक्षण आयुष्याची आणि क्षमतांची एक झलक देतात. नक्कीच. आणि या उतार्यांच्या आधारेच आपण त्याच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे त्याच्या पोलंडमधील बालपणापासून हं, हं. मग नाझी जर्मनीतून त्याचं पलायन आणि थेट स्टालिनच्या सोव्हिएट युनियनमधलं त्याचं आयुष्य. आणि त्याच्या त्या क्षमता म्हणजे टेलिपॅथी, संमोहन. हो, आणि भविष्य वर्तवण्याचे दावे. या सगळ्यामागे खरं काय असू शकतं याचा आपण थोडा वेध घेऊया. कल्पना करा की एक माणूस फक्त विचारांच्या जोरावर तुरुंगातून पळून जातो किंवा स्टालिनसारख्या हुकुमशहाला आव्हान देतो. हो की नाही, हे सगळं खरं होतं की अफवा? तेच तर. चला तर मग मेसिंगच्या या रहस्यमय जगात जरा खोलवर जाऊया. ठीक आहे, मग सुरुवात कुठून करायची? बालपणापासून. हो, मला वाटतं तिथूनच सुरुवात करणं योग्य राहील. तर मेसिंगचा जन्म 1899चा पोलंडमध्ये, जो तेव्हा रशियन साम्राज्याचा भाग होता. अच्छा. एका धार्मिक ज्यू कुटुंबातला मुलगा. त्याचे वडील जरा कडक शिस्तीचे होते असं म्हणतात. पण लहानपणापासूनच त्याची स्मरणशक्ती विलक्षण होती. हो, मी पण वाचलंय की तो तालमूड म्हणजे ज्यू धर्मग्रंथ अगदी सहज पाठ करायचा. शिक्षक पण चकित व्हायचे म्हणे. अगदी. पण त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं, ते एका काय म्हणतात त्याला, कथित दैवी दृष्टांतामुळे. दृष्टांत? हो, वडिलांनी त्याला धार्मिक शिक्षण घेण्यासाठी एका येशिवा म्हणजे धार्मिक शाळेत पाठवायचं ठरवलं. पण नंतर मेसिंगला कळलं की तो दृष्टांत खरा नव्हता. म्हणजे वडिलांनीच एका भिकाऱ्याला देवदूताच्या वेशात पाठवलं होतं. ही फसवणूक होती आणि याचा त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्याचा देव आणि धर्मावरचा विश्वासच उडाला. तो नास्तिक बनला. अरे बापरे. आणि याच कारणामुळे फक्त 11व्या वर्षी तो घरातून पळून गेला, बर्लिनला. बरोबर. आणि याच प्रवासात ट्रेनमध्ये त्याला त्याच्या तथाकथित मानसिक शक्तीचा पहिला अनुभव आला असं तो सांगतो. तो तिकीट तपासणीचा किस्सा ना? हो, तोच. तिकीट तपासणीस आला आणि याच्याकडे तिकीट नव्हतं. तर भीतीने त्याने एका साध्या कागदाच्या तुकड्याकडे बघून इतक्या तीव्रतेने विचार केला की हेच तिकीट आहे. आणि काय झालं? आश्चर्य म्हणजे त्या तपासनीसाने तो कागद तिकीट म्हणून स्वीकारला. हे खरं वाटत नाही. म्हणजे याला काय म्हणायचं? त्या तपासणीचावर खरंच मिसिंगच्या विचारांचा परिणाम झाला असेल की योगायोग? हाच तर कळीचा मुद्दा आहे, ज्यावर आपण नंतर बोलूया. पण बर्लिनमध्ये पोहोचल्यावर त्याची अवस्था काही चांगली नव्हती. तिथेच त्याला कॅटलेप्सीचा अनुभव आला. कॅटेलेप्सी म्हणजे ती शरीर ताठून हालचाल थांबते ती अवस्था? अगदी. जवळजवळ मृतावस्थेत जातो माणूस. त्याला तर चक्क शवगृहात नेण्यात आलं होतं. काय सांगताय? मग वाचला कसा? सुदैवाने एका वैद्यकीय विद्यार्थ्याने ओळखलं की हा जिवंत आहे. आणि मग प्रोफेसर एबेल म्हणून एक न्यूरोपॅथॉलॉजिस्ट होते. अच्छा. त्यांनी त्याला केवळ शुद्धीवर आणलं नाही, तर त्याच्यातल्या या सुप्त क्षमता पण ओळखल्या. आणि मग एबेलच्याच मार्गदर्शनाखाली त्याने लोकांचे विचार ओळखण्याचा सराव सुरू केला. आणि मग त्याची ती सर्कसमधली कारकीर्द सुरू झाली. हो, सुरुवातीला ते जिवंत प्रेत किंवा सुया टोचलेला फकीर अशा भूमिका करायचा तो. पण लवकरच तो स्टेजवर लोकांच्या मनात लपवलेल्या वस्तू शोधून काढण्याचे प्रयोग करू लागला. तो युरोपभर फिरला आणि याच काळात त्याने स्वतःला बरंच शिकवलं सुद्धा. इथेच त्याची भेट आईन्स्टाईन आणि फ्रॉइडशी झाली, बरोबर? हो, व्हिएनामध्ये. तो किस्सा खूप ऐकलाय. हो, 1913ची गोष्ट आहे ही. असं म्हणतात की सिग्मंड फ्रॉइडने त्याची परीक्षा घ्यायला मनातल्या मनात विचार केला. आईन्स्टाईनच्या मिशीतले 3 केस उपट. आणि मेसिंगने ते ओळखलं. हो, आणि त्याने आईन्स्टाईनची परवानगी घेऊन तसं केलं सुद्धा. म्हणजे विचार करा, त्याची प्रसिद्धी तेव्हा युरोपमधल्या मोठमोठ्या विचारवंतांपर्यंत पोहोचली होती. म्हणजे तो फक्त स्टेजवरचे प्रयोग नव्हता करत, तर खऱ्या आयुष्यात पण. हो, नक्कीच. तो काउंट जार्टोराइस्कीचा हरवलेला हिऱ्याचा ब्रोच शोधण्याचा किस्सा आहे ना? हो, सांगा ना त्याबद्दल. पोलंडमधला एक श्रीमंत काउंट होता तो. त्याचा एक मौल्यवान ब्रोच हरवला. मेसिंगला बोलावलं, पण इथे मेसिंगने स्वतः सांगितलं की त्याने टेलिपॅथी नाही वापरली. मग काय वापरलं? निरीक्षण आणि मानसशास्त्र. त्याने घरातल्या सगळ्यांचं निरीक्षण केलं, विशेषतः एका मानसिकदृष्ट्या काहीशा अक्षम मुलाचं. आणि त्याला कळलं की त्या मुलानेच तो ब्रोच लपवलाय. एका खेळण्यातल्या अस्वलाच्या पोटात. अगदी बरोबर. त्याने युक्तीने ते शोधून काढलं. यातून काय दिसतं की मेसिंगला मानवी वर्तनाची आणि मानसशास्त्राची चांगली जाण होती. अनेकदा ज्याला आपण गूढ शक्ती म्हणतो
त्यामागे अशी कौशल्य असू शकतात. हे खरंय, पण मग त्याच्या भविष्य वर्तवण्याचं काय? त्याने हिटलरच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती म्हणे 1937 मध्ये. हो, वॉर्सामधल्या एका कार्यक्रमात त्याने भविष्यवाणी केली की जर हिटलरने पूर्वेकडे म्हणजे रशियावर हल्ला केला तर त्याचा पराभव आणि मृत्यू निश्चित आहे. आणि ही बातमी हिटलरपर्यंत पोहोचली. हो, आणि त्याने मेझिंगला पकडण्यासाठी 2 लाख मार्कचं बक्षीस ठेवलं. आणि त्यानंतर त्याला गेस्टापोने म्हणजे नाझी गुप्त पोलिसांनी पकडलं. हो, वॉर्सामध्ये त्याला अटक झाली. तुरुंगात असताना त्याला वाटलं की आता आपली सुटका होणं शक्य नाही आणि मग इथे त्याने पुन्हा आपल्या मानसिक शक्तीचा वापर केला असं तो सांगतो. काय केलं त्याने? त्याने तुरुंगातल्या सगळ्या रक्षकांना मानसिक आज्ञा देऊन आपल्या सेलमध्ये बोलावलं. ते सगळे आत आल्यावर त्याने त्यांना संमोहित केलं म्हणे. सगळ्यांना एकाच वेळी? हो, असं तो म्हणतो. आणि मग तो स्वतः सेलच्या बाहेर आला आणि बाहेरून दार लावून घेतलं. हे एखाद्या चित्रपटात शोभेल असं आहे. खरंच हे शक्य झालं असेल म्हणजे केवळ मानसिक आज्ञेने इतक्या लोकांना एकत्र बोलावणं आणि संमोहित करणं? याच दाव्यांमुळे तर तो कायम वादग्रस्त राहिला, पण तो सांगतो की तो तिथून निसटला आणि एका मित्राच्या मदतीने गुप्तपणे नदी पार करून 1939-40च्या आसपास सोव्हिएत युनियनमध्ये पोचला. सोव्हिएत रशियात त्याचं स्वागत कसं झालं असेल? तिथे तर नास्तिकता आणि भौतिकवादावर भर, अशा सायकिक माणसाला तिथे कसं स्वीकारलं गेलं असेल? नाही, सुरुवातीला खूप अडचणी आल्या. एकतर भाषा वेगळी, लोकांचा संशय, राहायची सोय नाही, पण त्याने हळूहळू अधिकाऱ्यांसमोर आपल्या क्षमता सिद्ध केल्या. मिन्स्कमध्ये त्याची भेट पोनोमारेंको नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी झाली. अच्छा. आणि त्या अधिकाऱ्याने स्टालिनपर्यंत त्याची माहिती पोहोचवली. आणि मग थेट स्टालिनशी भेट. असंही म्हणतात की स्टालिनने स्वतः त्याच्या क्षमतांची परीक्षा घेतली होती. त्याची नैतिक भूमिका आहे. त्याने स्टालिनला हिटलरच्या हल्ल्याबद्दल आधीच कल्पना दिली होती म्हणे. हो, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. स्टालिनने त्याच्या काही चाचण्या घेतल्याचे किस्से आहेत, पण त्याचे अधिकृत पुरावे नाहीत. पण एक गोष्ट नक्की की इतक्या संशयी आणि कडक राजवटीतही मेसिंगने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने काय केलं? कुठे होता तो? त्याला सुरक्षिततेसाठी नोव्होसिबर्स्कला पाठवण्यात आलं होतं. तिथे तो सैनिकांसाठी आणि कामगारांसाठी कार्यक्रम करायचा. आणि विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या कमाईतून 2 लढाऊ विमाने खरेदी करून रशियन सैन्याला दान केली. अरे वाह, विमाने दान केली. हो, आणि यासाठी त्याला स्टालिनकडून कौतुकाचा तार पण आला होता म्हणे. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. याच काळात त्याची पत्नी आयडाशी भेट झाली, बरोबर? हो, नोव्होसिबर्स्कमध्येच 1944 साली आयडा मिखायलोव्ना त्याच्या एका कार्यक्रमाला आली होती. ती खूप हुशार आणि स्पष्ट वक्ती होती. ती नंतर त्याची मॅनेजर बनली आणि मग त्यांनी लग्न केलं. मॉस्कोमध्ये परतल्यावर त्यांचं आयुष्य अगदी साधं होतं. घरात फक्त पुस्तकं आणि पुस्तकं. एक गोष्ट रंजक आहे की तो स्वतःला नास्तिक मानवायचा, पण जीव सण जसं की पासोवर सेडर पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा. हे कसं? हे त्याच्या व्यक्तिमत्वातला एक विरोधाभास दाखवतं खरं तर. कदाचित बालपणीचे संस्कार किंवा मग आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचा तो एक मार्ग असेल. आणि सोव्हिएत युनियनसारख्या धर्मविरोधी वातावरणात हे करणं म्हणजे धाडसच होतं. आता जरा त्याच्या क्षमतांचं विश्लेषण करूया का? टेलिपॅथीबद्दल तो काय म्हणायचा? विचार ऐकू यायचे की जाणवायचे? तो म्हणायचा की विचार जाणवतात, म्हणजे अनेकदा प्रतिमा किंवा भावनांच्या रूपात. सोव्हिएट शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून आयडिओमोटर रिस्पॉन्स हा सिद्धांत मांडला होता. आयडिओमोटर रिस्पॉन्स म्हणजे काय? म्हणजे आपले विचार आपल्या नकळत आपल्या शरीराच्या स्नायूंमध्ये अगदी सूक्ष्म हालचाली निर्माण करतात. मेसिंग कदाचित याच हालचाली वाचत असावा, खास करून जेव्हा तो समोरच्या व्यक्तीचा मनगट धरायचा. अच्छा, म्हणजे ही शुद्ध टेलिपॅथी नव्हती, तर एक प्रकारची शारीरिक भाषेची अत्यंत सूक्ष्म पातळीवरची जाण होती म्हणायचं. असू शकतं, शक्यता आहे, पण काही वेळा शारीरिक संपर्क नसतानाही त्याने विचार ओळखल्याचे दावे आहेत. तो स्वतः म्हणायचा की यामागे काहीतरी विद्युत चुंबकीय लहरी किंवा अज्ञात ऊर्जा क्षेत्र असू शकतो. हॅन्स बर्जरने EEGचा शोध लावल्यानंतर टेलिपॅथीच्या वैज्ञानिक शक्यतेवर चर्चा सुरू झालीच होती. आणि संमोहन किंवा हिप्नोसिसचं काय? त्याने तुरुंगरक्षकांना आणि त्या ट्रेन तिकीट तपासणीच्याला संमोहित केलं होतं. मेसिंगच्या मते मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये म्हणजे मेंदूच्या बाह्य भागात काही तात्पुरते अवरोध निर्माण करून संमोहन शक्य होतं. तीव्र भावनिक धक्का किंवा सूचनेने हे साधता येतं असं त्याचं म्हणणं होतं. तो लोकांची डोकेदुखी वगैरे पण हाताच्या स्पर्शाने कमी करायचा म्हणे. हो, त्याला तो गमतीने स्वीट टॉक म्हणायचा. अर्थात यात मानसशास्त्रीय प्रभाव किंवा प्लेसिबो इफेक्टचाही भाग असू शकतो. आणि भविष्यवाणी, त्याने अनेक अचूक भविष्यवाण्या केल्याचे किस्से आहेत. लेखिकेच्या बाबतीत
हॉटेलमधल्या त्या तरुणाच्या मृत्यूबाबत. हो, असे अनेक किस्से त्याच्या चरित्रात सापडतात. पण गंमत अशी की तो लॉटरीचे आकडे नाही वर्तवू शकत होता. असं का? कारण त्याचा प्रभाव फक्त सजीवांवर चालतो, निर्जीव वस्तूंवर नाही, असं तो म्हणायचा. हे पुन्हा त्याच गोष्टीकडे निर्देश करतं की त्याच्या क्षमता मानवी मन आणि वर्तनाशी जास्त जोडलेल्या होत्या. त्याने गुन्हेगारी तपासातही मदत केली होती ना? हो, काझानमधल्या एका खून प्रकरणात त्याने मारेकऱ्याला ओळखायला मदत केली होती. पण तो नेहमी स्पष्ट करायचा की त्याची ही शक्ती म्हणजे टेलिपॅथी फक्त दिशा देऊ शकते, ती काही कायदेशीर पुरावा नाही. त्याने एका प्रेमभंगाने ग्रासलेल्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी उदात्त खोटं म्हणजे नोबल लाय वापरलं होतं. हे त्याच्या मानसशास्त्रीय समजेचे एक चांगलं उदाहरण आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पत्नी आयडाचा मृत्यू हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता, नाही का? हो, आयडाला मणक्याचा गंभीर आजार झाला होता आणि तिच्या मृत्यूनंतर मेसिंग खूप खचून गेला होता. त्याची मेहुणी होती इरायडा आणि लेखिकेसारख्या मित्रांनी त्याला त्यातून सावरायला खूप मदत केली. त्याला प्राणी खूप आवडायचे, विशेषतः त्याची पुशिंका आणि माशेंका नावाची कुत्री. आणि मग त्याचा शेवट कसा झाला? नंतरच्या काळात त्याला पायांच्या रक्तवाहिन्यांचा आजार झाला होता. ऑब्लिटरेटिंग एंडार्टेरायटिस म्हणतात त्याला. त्यामुळे त्याला खूप त्रास व्हायचा. नोव्हेंबर 1974 मध्ये एका शस्त्रक्रियेनंतर त्याचा मृत्यू झाला. अच्छा. त्याच्या मृत्यूची बातमी आणि अंत्यसंस्काराची माहिती पण उशिराने दिली गेली. यात कुठेतरी शासकीय अनास्था दिसते. मृत्यूनंतर त्याच्या मेंदूची तपासणी झाली, पण त्यात असं काही असामान्य आढळलं नाही. तर वोल्फ मेसिंगचं आयुष्य म्हणजे खरंच एक मोठं कोडं आहे. काही गोष्टी कदाचित मानसशास्त्र किंवा निरीक्षणाने स्पष्ट करता येतील, पण काही घटना जसं की ते तुरुंगातून पलायन किंवा काही अचूक भविष्यवाण्या ह्यांचं स्पष्टीकरण आजही कठीण वाटतं. अगदी. आणि विशेषतः सोव्हिएट युनियनसारख्या भौतिकवादी राजवटीत त्याचं टिकून राहणं आणि एवढी प्रसिद्धी मिळवणं हेच मुळात आश्चर्यकारक आहे. विज्ञान आजही मानवी मनाच्या अशा काही अगम्य क्षमतांचं पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही. तो एक कुशल भ्रमनिर्माता होता की एक प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ, की त्याच्यात खरंच काहीतरी अलौकिक शक्त्या होत्या? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्याच्या काही कृतींमागे निश्चितच मानसशास्त्रीय कौशल्य होती. लोकांचे हावभाव वाचणे, सूचनांचा प्रभावी वापर करणे, पण सगळ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण इतकं सोपं नाहीये. बरोबर. त्याच्या आयुष्याचा अभ्यास करताना आपण नकळत मानवी मनाची गुंतागुंत आणि आपल्या नेहमीच्या समजेच्या पलीकडच्या शक्यतांचा विचार करायला लागतो. खरंय, मेसिंगच्या या कहाणीतून एक विचार मनात येतोच की आपल्या स्वतःच्या मनाच्या अशा कोणत्या अज्ञात क्षमता असू शकतील आणि विज्ञान ज्याला आज सिद्ध करू शकत नाही ते खरंच अस्तित्वात नसतं का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. या स्रोतांच्या आधारावर आजची ही चर्चा इथेच थांबूया.